झाले नाही। त्या मुलाची इच्छा होती देशप्रेमाची। लहानपणापासून त्याला देशाविषयी देवाविषयी जिव्हाळा आणि म्हणून आपल्या बाळाची आठवण दरवर्षी राहावी त्या उद्देशाने इंगळे परिवार आपल्या परागला जिवंत ठेवण्याची कोशिश करून राहिला। मरतात तर सर्वच बाबा। म्हणून तुकडोजी महाराजांनी आम्हाला हा सत्संग दिला, तुकारामांनी आम्हाला सत्संग दिला, भगवान बुद्धांनी आम्हाला बुद्ध विहाराच्या माध्यमातून सत्संग दिला। गले मोहब्बत की माला चढ़ाओ भले, गले मोहब्बत की माला चढ़ाओ भले, तन में सेवा की कफनी रंगाओ भले, तन में सेवा की कफनी रंगाओ भले। अरे भगवा कपडा नाही घातला तरी चालेल, पण भगव्या कपड्यासारखा त्याग पाहिजे। निळा कपडा घातला नाही तरी चालेल, पण निळ्या कपड्याचा त्याग पाहिजे, हिरव्या कपड्याचा त्याग पाहिजे। आपण तो त्याग सोडला आणि कपड्यासाठीच भांडून राहिलो, हिरवा निळा भगवा पांढरा। म्हणून तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, तुकाराम महाराज यांनी आम्हाला दिशा देण्याचं काम केलं। नामदेवानं, संत जगनाळे बाबानं यांनी दिशा देण्याचं काम केलं आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याकरता आपण आलात। मी धन्यवाद देतो। जी बाई आपल्या एका छोट्या मुलाला घेऊन आली त्या बाईचा मी सत्कार करतो। त्या ताईनं उभं राहा, जी आपल्या मुलाला कीर्तन ऐकायला घेऊन आल्या। आणलं काय कोण्या बाईनं छोट्या मुलाले? उभं राहा। आजीनं नाही, आजी नको, त्या मुलाची मम्मी पाहिजे। आजी तर आहेत ओझ वागवायले, आम्हाला मम्मी पाहिजे। रा मम्मीनं उभं राहा ताई उभ्या, मला सत्कार करू द्या। एवढ्या थंडीत मुलं घेऊन आल्यात आपण सत्काराच्या लायकीच्या। रा उभ्या चटकन, एक मिनिट उभे राहा, लेकराच्या आईनं उभे राहा। आणि एकाच बाईनं 2-3 धनीनं नका राहू। हाय का एखादी बाई? कशा आहात तुम्ही? कशा आहात तुम्ही? अज्ञानी राहीना चटकन उभी बापा। राहा लवकर। आणि काय करता तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये निवडून दिल्या एवढ्या भेक्काळ बाया ह्याच का? मला वाटलं बा मालेगाव नाशिककडचे जास्त स्टँडर्डचे असन, हिंमत असन, तुम्ही तर काहीच नाही भेक्काळा। राहना उभ्या, एखाद्या ताईनं उभं राहणार नाही। लेकरं नाहीतच तुमचे, नाहीतच दुसऱ्याचे आहेत वाटते, म्हणून राहिलं। ज्या बापानं आपल्या पोराले सोबत आणलं त्यानं उभं राहा। राहा लवकर। या महाराज, तुमचा मुलगा आहे काय? वा वा, या ये रे इकडे। ए बाळा ये, आता बाप पाहिजे ना, बसून द्या। बाकीचे वेळ गमावल्यावर, लढाई घाल्यावर काही फायदा नाही। या महाराज इकडे 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 महाराज। हे किती आहेत तुम्हाला? हे पहिलं फर्निचर आहे बाबा की दुसरं? पहिला मुलगा था जमलं म्हणजे मुलीची वाट पाय, म्हणजे मुलाची वाट पाहायची गरजच नाही महाराज। धन्यवाद प्रकाश महाराज, तुमचा 7-12 आहे हा, चांगला आहे। तुम्ही लग्न केलंय बरोबर आहे, नाही तर काही महाराज म्हणते आम्ही ब्रह्मचारी आहो, लग्न करत नाही तर मग जेल मध्ये जातात बायाच्या लपड्यात। हे आपल्याला पटलं। मी तुम्हाला एक पुस्तक देतो महाराज। या पुस्तकाचं नाव आहे उत्तरे तुमच्या अनुत्तरित प्रश्नाची। हा, ये ना समोर, ये ना कॅमेरामन। बाया असल्या की लवकर समोर येतात, तुम्ही काय करा।
कॅमेरामन इकडे येत जा तुम्ही, आपण मित्र आहोत. आपली तिघाईची पार्टी आहे, एक स्पीकरवाले, एक तुम्ही, एक मी आणि एक आयोजक आपले बॉस. तिघाईले पैसे देणारे. धन्यवाद देतो महाराज. महाराजाला एक मुलगा नाही, प्रकाश महाराजाला हे मुलगा आहे, 50-100 मुलं आहेत. एका पोराले तर कोणी वागवते. बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या अरे कुठं चालला काय? अरे ते पेटलं पहा बरं. नाही पाणी भटकन नका पेटकू, करंट लागे. काहीतरी घ्या आणि लवकर मिटवा. नाही थांबा, गडबड करू नका, शांततेत. हे घ्या, कपडा देतो. दे रे कपडा. थांबा, हा घ्या कपडा. हा त्याला आता दाबून द्या, प्रेस करा. हा हाही चमत्कार आहे. आपोआप आग लागली. बोला सत्यपाल लुच्चे महाराज की. हाही चमत्कार आहे. उद्या सांग द्या गावात सत्यपाल महाराजच्या कार्यक्रमात आग लागली. अरे देशात आग लागेला, इथं काय सांगता. यायची गलती आहे. वाहेरले वायर लागला आणि पेटलं. आपोआप तर या जगात काहीच होत नाही. अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊन बसे. अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊन बसे. तरुण सोनी रक्त न उचळे, नौजवान तुझ म्हणा. अरे हे आग दोघांना विझवली. अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊन शॉर्ट सर्किट असलो तरी आग लागते. फटाक्याची चिंगारी पडली तरी आग लागते बाबा. तरुणा सोनी रक्त न उसळे, नौजवान तुझं मना कसे. अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊन बसे. तबल्याचा आवाज वाढवा. अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊन बसे. तरुणा सोनी रक्त न उसळे, नौजवान तुझं मना कसे. तरुणा सोनी रक्त न उसळे, नौजवान तुझं मना. भाऊ पूर्ण देशामध्ये धर्माची आग लागली आहे. देवादेवाचे भांडणं चालू आहे. तो म्हणते हा देव मोठा, मी म्हणतो मा देव मोठा. पक्षाचे भांडणं चालू आहे. चारीकडून आग लागली. हे आग तुम्हाला लेकरांना विजवायची आहे. अग्नी भडकला युद्धाचा तू आळशी होऊन बसे. तरुण सोनी रक्त न उसळे, नौजवान तुझ मना कसे. तरुणा सोनी रक्त न उसळे, नौजवान तुझं मना कसे. म्हणून माझ्या तरुणांनो, माझ्या बहिणींनो, मी बाईला उभं राय म्हटलं. लेकराची माय ते उभी नाही राहिली. काय तीर मार सांग तुम्ही. उद्या तुला ग्रामपंचायत मध्ये उभं केलं तर काय फरक पडेल तुमच्या बायकाई. बाई राष्ट्रपती झाली. आदिवासाची बाई द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाली. आणि तुमच्या खानदेशातल्या बाया पोराची माय असूनही उभी नाही राहत. आणि काय पिकअप लावसान तुम्ही. काय ग्रामपंचायत मध्ये कोणते दिवे लावसान तुम्ही. म्हणून तुम्हाला मायबापाला थोडं हुशारी करा लागल. बरं उभी राहिली असती तर मी जीव घेतला असता का तुझा. खरं सांग. तुमच्या मुलाला घेऊन आल्या, मी काही गुन्हा केला काय की तुमच्याच मुलाला आणलं त्या बाईनं उभं राहिल्या काय उभ्या नाही. बायका शरमतात. भेकालाय. ये रे इकडे ये बेटा, पुस्तक घे. ये घे बाबा, 100ची नोट दे. ये मा 2 पैकी घे. नोट घे. मागचे बोल नका. त्याची अक्कल वापरू द्या. मम्मीवर गेला की पप्पा. थांबा. 2 पैकी किंवा हे नोट घे किंवा पुस्तक घे. हा हा इकडे इकडे तिकडे मम्मीकडे नको भाऊ. मम्मी सांगील ते नको ऐकू. टाळ्या
कोणावर गेला, मम्मीवर की पप्पावर? अय भाऊ, अय भाऊ, ये चपराची नोट घे. वा वा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. आता नाही देवा तो दोघाईवर गेला, मम्मीवर आणि पप्पावर. काही रामकृष्ण हरी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. त्याच्या मम्मीनं आहे की आजी आहे काय मालूम, चेहऱ्यावर काही समजत नाही. सिनियर, कारण म्हाताऱ्या आणि तरुण वय खूप येत नाही. तरुण म्हाताऱ्या झाल्या बाया आणि म्हाताऱ्या तरुण झाल्या. ब्युटी पार्लर केलं की म्हातारी तरुण दिसते ना. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही. भाऊ, लहान लेकराले अक्कला एवढं चक लेकरू बाई इथं नको वाचू. हे बाय त्यानं हिसकली नोट. अबे गव्हर्नमेंटची योजना तू करून घेत. आदिवासीचं खातं काय फुटू फुटू निघणले का तुले? गरीबाचं खातं का तू देऊन टाक. त्याची नोट नको पाहू. तेव्हा त्याची नियत नोट वापस दे, वापस दे, वापस दे. तिथं येईन मी, वापस येईन त्या हातातली. अबे आतापासून नोटावर प्रेम नको करू. बापावर गेला की मम्मीवर. काय मालूम, दोघाही पैकी या दोघाही फरक आहे. एक मायवर दिसते, एक बापा. दुसरा एक लहान. मोठ्या माणसाचा तर लोभ कमी नाही होऊन राहिला. आमच्या महाराज लोकांचाच कमी होऊन राहिला का? नोटा घेतल्याशिवाय कीर्तनालाच येत नाही आम्ही. रुपये पाहता लोचनी, रूप नाही रुपये. चुका झाले आमचे मनी, तुमचा इथल भरवान आमचे रूपराव लवकर खरकावा. आता त्या लेकरालेच काय दोष देता? त्याच्यात तर अज्ञान पण आहे, पण त्याला पैसा आणि पुस्तक कळलं. त्यानं पुस्तक नाही. विठ्ठल महाराज, जे कोणाले नाही जमलं ते लहान लेकराले जमलं हो. नाही तर साहेब लोकांना एवढे पगार आहे तरी झाले पगार. टेबला खालून खातात म्हणून यायचे पोट्टे यायच्या पोरी लफडेबाज पैदा होतात. तुम्ही झोड घेतले पाहून घ्या, कोणाच्या पोरी लफडेबाज, कोणाचे पोट्टे लफडेबाज. हे लाच लुचपत भाड खाणाराची अवलाद आहे. ते झोपडीतल्या गरीबाचं पोरगण, गरीबाची पोरगी कधी बदमाश निघत नाही. हे मी नाही म्हणत विठ्ठल महाराज. तुका म्हणे धन धनासाठी जाती प्राण, धनासाठी जाती प्राण, धना. अरे हे लहान लहान लेकर वारकरी प्रशिक्षण संस्थेमध्ये शाळाही शिकून राहिले आणि माणसं बनायचं शिक्षण घेऊन राहिले. बघ का सत्यपाल असा का पैदा झाला? मायबापानं इमानदारीनं जीवन जगले म्हणून मी जाग्यावर राव. 69 वर्ष वय आहे. 17,000 गावात गेलो, 17,000 कीर्तन झाले. माय शिंप्याचं पोरगाव, तुमच्या गावात 1-2 घर आहेत. आमच्या रोडवर दुकान आहेत शिंप्याचे. आम्ही फाळ्याचंही काम करतो, जोड्याचंही काम करतो. म्हणजे फाडतो शिवतो. कैचीचाही वापर आहे, सुई धाग्याचा वापर आहे, नामदेवाचा. तुका म्हणे धन धनासाठी जाती प्राण, पण लहान लेकराच्या लक्षात आलं. धनासाठी जाती प्राण. म्हणून बाबू, पैशाला लिमिट मध्ये डोक्यावर घ्यावा लागते. तुम्ही पाहताना परवा ऍक्सिडेंट मध्ये 4 डॉक्टर मेले. कोणाचे पोट्टे मेले? वाढदिवसाच्या दिवशी, बर्थडेच्या दिवशी ते पोट्टे 4 पोट्ट्यानं ब्रिज वरून खाली कार नेली आणि 4घही मेले. डॉक्टर होते, डॉक्टर. बर्थडे म्हणजे काय? हे बाई याले म्हणते गेला
आज 9वं वर्ष आहे. त्याच्या मम्मी पप्पाला धन्यवाद द्याव की ज्याचा मुलगा गेला पण त्यानं सुख कशामध्ये शोधलं. त्यांचा पोरगा मटण खाणारा नव्हता, लहानपणापासून मांस खात नव्हता, देशाविषयी जिव्हाळा होता. त्याचा तुम्ही लहान आहात, पण तुमच्या आई वडिलांना कुकडे पाठवलं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चल ग सखी, चल ग सखी पंढरीला. याचा आवाज बाई सारखाच आहे. अनेक लोकांना वाटते महाराजांना बाई ठेवली काय, कारण आजकाल गॅरंटीच नाही राहिली कोणाची. चल ग सखी, चल ग सखी पंढरीला. जय हरी विठ्ठल. लयच बारीक आवाज आहे याचा. आणि जरा ठेव, ओ. माझा भाऊ आहे. आणि जरा ठेव, किती भाव किती देव. चलो भेटू विठ्ठल रघुमाईला. चल ग सखी, चल ग सखी पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखी, चल ग सखी पंढरीला. हे बाबू वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन राहिले आणि या लेकरामध्ये हे मरेपर्यंत दारूले हात लावणार नाही, हे कधी बिडी पिणार नाही, हे कधी तंबाखू खाणार नाही, हे कोणतंही व्यसन करणार नाहीत, गॅरंटीनं सांगतो. का हा सत्संग आहे ना, प्रकाश महाराजांनी सुरुवात केलं आणि प्रकाश महाराजांना मुन्ना भाऊ सारख्यांची, देवेंद्र भाऊ इंगळेंची, तुमच्या गावकरी बाहेरगावच्या लोकांची साथ आहे. हे महाराज या लेकरांवर संस्कार टाकायले आहेत. माझाही आश्रम आहे. मी वर्षातून 15 दिवस मुलाईले कीर्तन शिकवतो खंजीऱ्या. आता माय 50 पाल फिरून राहिले. संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, उदय पाल. एक PhD झालेला मुलगा आहे कीर्तनकार, तोही बौद्धाचा आहे, यशीचा आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर पवन दवंडे. एक आहे संगपाल, मराठ्याचे 2-3 पाल आहेत. कोणी धनगराचा आहे, कोणी सोनाराचा आहे. याईले लहानपणापासून ह्या खंजिऱ्या शिकवतो ना मी माझ्या आश्रमात. कारण आमच्याकडे तुकडोजी महाराज हे महाराज झाले. आमच्या गावागावात यायचे भजन आहेत विठ्ठल बाबा. आणि पंढरपुरात सांगोला रोडवर यायचा आश्रम आहे. गाडगे बाबा आमच्या विदर्भातले मातीतले. याईनं लोकाईले सांगितलं माय बावल्यांनो, याईनं कीर्तनातून सांगितलं दगडात देव नाही, तो मानवात पाहावा दगडात देव नाही. तो मानवात पहावा पशु पक्षी समान सारे, त्यांना अभय. अरे गाडगे बाबा धोबी समाजाचे, तुकडोजी महाराज भाताचे, तुकोबाराया कुंदाचे, नरारी सोनार सोनाराचे, सावता महाराज माळ्याचे, चोखा मेळा महाराजचे. बाबू तुम्ही संताची पांडुरंगाचे वारकरी पा. 18 पगड जातीचे लोक आहेत. तेली कुणबी, संत जगनाळे बाबा तेली, तुकाराम महाराज कुणबी. तुम्ही पा कशी लेवल आहे. रविदास महाराज चर्मकार, सेना महाराज न्हावी, आम्ही न्हाविक नाविक कटिंग करू. म्हणून यायचा विचार माझ्या आई बहिणीला सांगल, यायचे पुस्तक, यायचे भजन वाचा. अरे गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन ऐका. तुम्हा महिलांची जागृती होईल आणि तुझी मुलगी कलेक्टर होईल, तुझी मुलगी डॉक्टरीन होईल, तुमचा मुलगा तहसीलदार. अरे परागचे बाबा आदरणीय मुन्ना भाऊ इंगळे इंजिनियर आहेत, महानगरपालिका पुणे. त्यांची आई शिकलेली आहे. पराग दादाची मम्मी शिकलेली.
मुलगी सर्व परिवार सुशिक्षित आहे. माझ्या माय माऊल्यांनो, आता जेवढं देवाले महत्व आहे तेवढं विज्ञानाले महत्व आहे. लक्षात घ्या. तुम्ही सांगा बरं, एखाद्या बहिणीनं 8 दिवसासाठी एक मुलगी आकाशात गेली शिक्षण शिकायला, मुलाईनं बोलायचं नाही बाबू. ताईनं, मुलीनं किंवा महिलांनी आवाज द्या. अशी कोणती मुलगी आहे की जे 8 दिवसासाठी आकाशात गेली, 8 महिने तिला वरच राहावं लागणार आहे. तुम्हा महिलांना धुळ्यामध्ये दवाखान्यात जायचं काम पडलं तर एकटी नाही जाऊ शकत व बाई. तू 2 जण जाता. ते बाई एकटीच गेली. तिचं नाव तुम्ही सांगा. उभं राहून बोला, महिलांनी बोला. उभं राहून बोला जा. मागच्या इलेक्ट्रिकच्या लाईटात बसून आहे एखाद्या तर बाईनं बोला. त्या ताईचं नाव सांगा काय आहे. सुनीता विल्यम. या 1 मिनिट. आई या ना ताई. वा वा, धन्यवाद माबाई. तुम्ही जास्त शिकलेल्या नाही, साधारण, पण हिम्मत आहे. तुमच्यापेक्षा चौपट शिकेल आहेत. पण मी कशी बोलू. थांबा थांबा थांबा. मी मुन्ना भाऊच्या पत्नीला, ताई आल्या काय? या ना, सत्कार करा यायचा. साडी देऊन सत्कार कर. हा, धन्यवाद. तिकडे पाय दोघी जणी तिकडे समोर टाळ्या. हा घ्या माबाई. मायमुखी म्हणा पित्याची गणना कोण करी. लक्षात घ्या भाऊ. मी त्या बाईला धन्यवाद देतो. बाई, तुझ्या अंगावर किती महाग साडी आहे त्याचे महत्व नाही. तुझी हिम्मत किती आहे. मंगापासून बोलवून राहिलो लेकरावाले बाईने आहे. एक तुम्हाला आवाज दिलाय. तुमची काही परिस्थिती एवढी नाही, साधारण आहे, पण हिम्मतवान आहे. उभी राहिली आणि सुनीता विल्यमचं नाव सांगितलं. 8 दिवसासाठी गेलेली बाई आकाशात 8 महिने राहील आणि तुम्ही दवाखान्यात एकटी नाही जात. मी कशी जाऊ. मी कीर्तनात उभं करून राहिलो. मी कशी बोलू. म्हणून तुमच्या जिंदगीची बर्बादी आहे. हे कारण आहे. तुला काय वाटते फक्त देव करूनच. देवाले धरून, अध्यात्माले धरून विज्ञानाची गरज आहे. जर अध्यात्माले धरून तुम्ही देवाले धरून विज्ञान केलं तर तरले. मला सांगा महाराज लोक, तुम्ही सिरियस झाला माणूस, मला सांगा देव मोठा की डॉक्टर मोठा. पहिले या प्रश्नाचं उत्तर. उभे राहा. लिया. देव मोठा की डॉक्टर मोठा. विज्ञान मोठं की देव मोठा. देव मोठे. मग या झोळगेतला कोणी सिरियस झाला पहिले कुठं नेते. अटॅक आला. आता कुठं न्यायला पाहिजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे. देवा. मोठा कोण. मग जास्त सिरियस झाला, संकटात आला, बाई की माणूस कुठं नेतात. डॉक्टरकडे नेतात. आता आले जाग्यावर. मग डॉक्टर मोठा की देव मोठा. बोला. देवच मोठा. कसा. कारण की डॉक्टर नाही का जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा नाही का डॉक्टर म्हणतो देवा मी नाही का आज ऑपरेशन करायचं चालू, एका जणाचा जीव वाचवायचा चालले, मग फक्त तू नाही का त्याला जीव वाचवू दे, असं डॉक्टर देवाजवळ प्रार्थना. कोणाजवळ करते प्रार्थना. देवाजवळ. देवाजवळ. पण डॉक्टरले अक्कल कोण दिली शिकायची. देवानी. देव हा यासाठी आहे बाळा, ज्याचा अहंकार गेला. तुका म्हणे देवा झाला. आपला अहंकार वाढू नये, मीपणा वाढू नये. तुका म्हणे देवा झाला. पण सिरियस झाल्यावर कोणाजवळ जातो. दिसायला कोण दिसते. देव.
डॉक्टर माईक तोंडाजवळला. पण मुळात डॉक्टर शेवटी कोणावर टाकते? देवावर. काऊन टाकते मालूम आहे महाराज? उद्या जर पेशंटचं कमी जास्त झालं विठ्ठल महाराज तर दवाखाना बंद पडेल. म्हणून उधारीत टाकून द्यावा लागतं. समजले महाराज तुम्हाला की नाही समजणार त्यातलं? हे उधारीतली गुच्च्याची डाव आहे. पोरग होते की पोरगी होते? देवाची देणगी आहे. लेकरं कोणाची देणगी आहे? देवाची देणगी. मग त्याच्या मायले धुळ्यात ठेवा आणि बापाले मालेगावात ठेवा. पाहू कोणत्या झोळग्यात देणगी द्यायला येते. देव माझा विठू. तुम्हाला एक लेटर 100 रुपये द्या. हे लेटर बुक 25 रुपयाचं. नोट 100ची. फरक ते ना महाराज. 2 पैकी एक घ्या. मागचे बोलू नका. घ्या काय पाहिजे ओढा ओढा. हे 100ची घ्या महाराज. तेव्हा हा वय वारकरी प्रशिक्षण संस्थेचा प्रकाश महाराज विठ्ठल बाबा हे वय सर्वात मोठं काम. पुत्र भावाचा गुंडा त्याच्या हातात सर्व कलरचा झेंडा. पुत्र भावाचा आता महाराज त्याच्या हातात कोणताही झेंडा. रामकृष्ण हरी फुले शाहू आंबेडकरी. त्याच्या हातात कोणताही झेंडा. पुत्र भावाचा गुंडा. पण लक्षात घ्या महाराज याले अभ्यासाची जोड पाहिजे आणि देवाची जोड पाहिजे. फक्त देवदेवच करत बसलो तर परीक्षेत पास व्हाल. मग याच्यासाठी काय करावं लागेल? तुकाराम महाराज सांगतात असाध्य ते साध्य करिता छायाच कारण अभ्यास तुका. कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. बोलो पंढरीनाथ महाराज की जय. जरा जोरात आवाज द्या. संत गाडगे बाबा की जय. राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रपिता ज्योती फुल्यांचा विजय असो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा विजय असो. राणा प्रताप महाराजांचा विजय असो. दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा हा विचार आहे बाबू. मी धन्यवाद देतो परत देवेंद्र भाऊ इंगळेजींना. दरवर्षी कीर्तनाचा कोण्या तरी गावामध्ये भक्ती मार्ग जागवावा. कारण देव धर्मानं देव येत नाही पण आपला परिवार सुखाचा राहते. लक्षात घ्या. ज्याच्या घरामध्ये वीणा आहे हरिपाठ आहे भजन आहे त्याचं घर दारू मध्ये कधी जाणार नाही. लक्षात घ्या. त्याचे पोरं बियर बारवर कधी जाणार नाही. ज्याचं घर वारकरी संप्रदायाचं आहे. जे घर बुद्धाच्या विचाराचं आहे की बुद्धम शरणम गच्छामी. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. अरे मुसलमान मस्जिद मध्ये जाणारा 5ही टाइम नमाज पळणारा कधी दारू पिताना दाखवा 5 लाख रुपये हारतो. एक मुसलमान नमाज पळणारा दारू पिताना दाखवा. पिणार नाही. विद्यार्थी भावांनो तुम्ही काही काही मुलं महाराज लोक म्हणतात मुसलमानाचं कायले नाव काढते. काऊन? त्यानं त्याच्या मायच्या पोटात 6 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला काय? आपण 12 महिन्याचा घेतला काय? मला धर्माचे भांडणं आणि जातीयवाद आवडतच नाही बाबा. कारण माझ्या विठोबानं सर्वेले पोटाची घेतलं. अनगडच्या फकीर चोखा महार नामदेव शिंपी गोरोबा कुंभार सावता माळी जनाबाई एग विठाबा. माझी पंढरीची आई.
देवानं सर्वेले जवळ केलं आणि आपण लोकांना दूर दूर केलं. माझे भाऊ 18 पगड जातीला जवळ करणारा माझा विठोबा. मुसलमानही कीर्तनकार आहेत, हिंदूही आहेत, बौद्धाचेही आहेत. हा विचार आहे ज्यानं माणसं बनवण्याचं काम वारकरी संप्रदाय, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तथागत भगवान बुद्ध, मोहम्मद पैगंबर याईनं माणसं घडवण्याचं काम केलं. आगा नाही लावले ते पण दोघांना आग विझवली. कोण होते ते दोघं जण? इकडे या. ते आग विझवणारे इकडे. अरे आम्हाला आग विझवणारे पाहिजेत, आग लावणारे नाही पाहिजे. साला आगा लावते. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अबे छोटे आग बुझाने के लिए आ गए. तुमचा छोपटी कुठे गेला? मांग गेले काय? पर्दे के पीछे. तुम्हाला कॅलेंडर देतो एक. तुमच्या आयुष्याचे दिवस, तुमचा धंदा चांगला वाढो. हे तुमचंच आहे पण विजवायसाठी तुम्ही आले ना. दुसरा कायले चढते? कोण मरीन? शिवाजी पैदा झाले पाहिजे पण तुमच्या घरात, आमच्या घरात नाही. बाबासाहेब आंबेडकर पैदा झाला पाहिजे पण तुमच्या घरात, आमच्या घरात नाही पाहिजे. असं आहे ते. म्हणून तुम्ही गेले, विझून टाकली आग. असं आग विझवणाऱ्यात नाव पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे. तुकडोजी महाराजची ग्रामगीता आहे त्याच्यात. हे आपल्याला पटलं हे तुमचंच आहे का? हे विचार. हुशार आहे तुम्ही. मला असं वाटते तुम्ही मालक आहे काय? मालक आहे की कर्मचारी आहे? मालक. मला असं वाटते भयंकर दारिद्र्य होतं तुमच्या घरात, अत्यंत. पण आता एवढी कंडिशन जमली खाऊन पिऊन. आता घरदार, लाऊडस्पीकर, हे बिचार कमीत कमी 2-4 लाख, 5-10 लाखाचं सामान झालं. बरोबर? लग्न झालं काय? आशीर्वाद देऊ का नाही? बस. ते पोरगी तुमच्या संबंधातलीच आहे. पोरगी संबंधातलीच आहे. मालूम आहे ना मला. कनेक्शन पहिलेच. आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा.